प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी आज या ठिकाणी सर्वांचे आभार मानणार आहे। विशेष म्हणजे असं की आज या ठिकाणी समाज परिवर्तन युवा संस्थेच्या संपूर्ण टीमने माझा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि खरोखरच मन अगदी भरून आलेलं आहे की आज मी जो काही आहे किंवा माझं जे काही नाव आहे किंवा ज्या काही समाजसेवक किंवा जसं की संस्थेचा सचिव आणि प्रवक्ता अशा अनेक उपाध्या आज आपल्याला मिळत आहेत। खरं तर ही पद सहज मिळत नसतात, त्यासाठी त्या व्यक्तिमत्वामध्ये तसं नेतृत्व तसे कलागुण अवगत असायला हवेत। खरं तर या ठिकाणी मला माझा मोठेपणा नाही सांगायचा, तर त्याहीपेक्षा जास्त त्या नेतृत्वामध्ये किंवा त्या नेतृत्वाची ओळख करून देणारी माणसं असायला हवीत। त्या नेतृत्वाला किंवा त्या व्यक्तीला त्याच्या कलेची ओळख करून देणारी माणसं ही त्याच्या सहवासात असायला हवीत। एकेकाळी या ठिकाणी म्हणजे जेव्हा मला आज बरेच जण मी बघितलं सकाळपासून वाढदिवसात प्रवक्ता म्हणून शुभेच्छा देतात, सूत्रसंचालक म्हणून मला शुभेच्छा देतात, माझी ओळख सांगतात, माझ्या बाबतीत लिहितात। पण ही ओळख मी कोणामुळे मिळवू शकलो तर आज ही जी काही माणसं माझ्या सोबत आहेत ह्या सर्वांमुळेच मी ही ओळख निर्माण करू शकलो किंवा ह्या कलेची ओळख मला स्वतःला सुद्धा झाली। एक वेळ अशी होती की लहान होतो साहेब, भाषणाची आवड मला अगदी लहानपणापासूनच, पण मी सुरुवातीला जर कोणाची भाषणं ऐकली असतील किंवा कोणत्या व्यक्तीची भाषणं मी दिली असतील तर मला शाळेमध्ये छोटा राज ठाकरे म्हणायचे। म्हणजे लहान वयामध्ये मी राज ठाकरेंची मिमिक्री करत होतो, त्यामुळे मी एक तशी ओळख मला त्यावेळेस मिळाली। त्यानंतर जसं जसं वाढत्या वयाबरोबर शिक्षक स्वतःहूनच माझं नाव कुठल्याही शाळेच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये भाषणासाठी मी शाळेत जरी गेलो नसलो तरी सुद्धा माझं नाव टाकायचे की थोरात भाषण देतील म्हणून। वाढत्या वयाबरोबर वेळेबरोबर खूप साऱ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या, जबाबदारीचं भान लक्षात यायला लागलं, परिस्थितीची जाणीव व्हायला लागली आणि माझ्यातला जो कलाकार आहे ना तो मी हरवत गेलो। म्हणजे पुढे परिस्थिती अशी होती, कौटुंबिक परिस्थिती, की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण होत होतं आणि शिक्षण होत असताना आई कपबशीचा व्यवसाय करायची, वडील खुर्च्या विकत फिरायचे, 4-5 बहिणींचा मी एकुलता एक भाऊ आणि या सगळ्यामध्ये शाळेत हुशार। पण व्हायचं असं की बऱ्याचदा शालेय शिक्षण पूर्ण केलं, 10वी पूर्ण केली, त्याच्यानंतर कॉलेज पण ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। पण हे सगळं करत असताना मी आई वडिलांसोबत जात होतो, कधी वडिलांसोबत खुर्च्या घेऊन विकायला जायचो, कधी आईसोबत जसं आयरे साहेबांनी सांगितलं बाजारात कपबशा विकायला बसायचो। घरातली चूल बंद असताना पुस्तकांकडे लक्ष कसं देऊ, वाचन चालू कसं ठेवू आणि भाषणांबाबतीतलं ज्ञान कसं वाढवू। मला बरेच जण बोलायचे तू बोलतो चांगला पण तू अजून वाचन ठेव। तर साहेब कुठेतरी असं व्हायचं की आपण आपल्याला स्वतःला हरवून बसलो होतो। त्यानंतर पुन्हा माझ्यातला तो कलाकार, भाषण देणारा वक्ता हा जर कोणी जागा केला असेल तर तो जयेश सरांनी केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो। एक दिवशी म्हारळगावच्या सरपंचा म्हणजे भीम जयंती संविधान दिन होता, म्हारळगावला सुनील चौकामध्ये तो कार्यक्रम होता आणि जयेश भाऊंनी मला शाळेमध्ये ऐकलं होतं 10वीच्या वेळेस भाषणं दिलेली। पण त्याच्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर आम्ही भेटलो आणि बोलले की आतिश तुला बोलता येतं का, तू अँकरिंग करतो का? मी प्रयत्न करतो असं म्हणालो, तर तू कर बोलले, तुला त्याचं काहीतरी मानधन मिळेल। म्हटलं यार काहीतरी भेटेल आणि माझ्या आयुष्यात पहिलं मानधन माझ्या सूत्रसंचालनाचं मला त्या संविधान दिनाच्या कार्यक्रमामध्ये मिळालेलं आहे आणि ते
जयेश जाधव सर यांनी जी माझ्यातली कला ओळखली आणि ते व्यासपीठ दिलं आणि त्या व्यासपीठात पहिलं मानधन मिळालं. त्यानंतर मी मुंबई विद्यापीठापर्यंतच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये संचालन केलेलं आहे आणि ठिकठिकाणावरून मला सूत्रसंचालनाचं मानधन मिळालेलं आहे. उल्हासनगर शहरामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी मोठमोठ्या स्टेजवरती सूत्रसंचालन करण्याची किंवा भाषण करण्याची संधी मला मिळालेली आहे. ही संधी मला अगोदरपासून मिळत नव्हती. जेव्हा माझी ओळख समाज परिवर्तन युवा संस्थेने आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश जाधव यांनी मला स्वतःला माझी ओळख आणि माझ्यातली कला, माझ्यातला हुनर याची जाणीव करून दिली, त्यानंतर ती जी ठिणगी पेटली तर आणि त्यानंतर मी त्या अभ्यासाला सुरुवात केली, वाचनाला सुरुवात केली आणि मला मग संधी मिळत गेली आणि ठिकठिकाणी मला स्टेज मिळत गेलं. बोलण्याचा उद्देश हेच आहे की प्रत्येक माणूस हा कलाकार असतो. प्रत्येक माणसामध्ये ते गुण अवगत असतात, पण जेव्हा तो स्वतःतलं ते गुण हरवतो ना तेव्हा त्याचं अस्तित्व संपतं. पण जर अस्तित्वाला टिकवून ठेवून संपलेल्या व्यक्तीचं अस्तित्व नव्याने घडवणं असं जर कोणी त्या व्यक्तीच्या आयुष्यात असलं तरच त्याचं आयुष्य सुधारू शकेल. नाही तर वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन प्रत्येकाला आहे साहेब, पण कौटुंबिक जीवनाशिवाय सुद्धा माझ्याकडे जी काही कौशल्य आहेत, मी समाजात चांगलं नेतृत्व करू शकतो, समाजातील उपेक्षित घटकांना मी न्याय मिळवून देऊ शकतो, ठिकठिकाणी जिथे बोलण्याची गरज आहे तिथे मी बोलू शकतो, तिथे मी न्याय मागू शकतो. इव्हन स्वतःच्या ऍडिशनल इन्कमसाठी सुद्धा मी स्वतः संचालन करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींची ओळख मला संस्थेच्या माध्यमातून आणि जयेश सर यांच्या माध्यमातून मिळाली. आता जयेश सरांबरोबरच मी आयरे साहेबांचा जेव्हा हे होता छोटा मोबाईलचा व्यवसाय होता, तर आयरे साहेबांनी मला सगळ्यात पहिली म्हणजे यांनी संविधान दिनाचा कार्यक्रम दिल्यानंतर दुसरा कार्यक्रम मला कोणी दिला असेल तर तो कार्यक्रम दिला आयरे साहेबांनी. माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कार्यक्रमामध्ये मला साहेबांनी संचालक म्हणून बोलवलं नाही तर प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि खूप वरिष्ठ आई, आजी, महिला वर्ग मला त्या ठिकाणी ओवाळणी करत होते किंवा मला त्या ठिकाणी तो प्रमुख पाहुण्यांचा मान दिला होता. चेहऱ्यावरती म्हणजे तोंडावरती मिस्कुट सुद्धा फुटलेलं नसताना एका वस्तीमध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो, तर हा मान मला आयरे साहेबांनी दिला. मुळात काय की एक व्यक्ती, एक नेतृत्व सहज घडत नाही, त्याला घडवायला त्याच्या पाठीमागं असे खंबीर हात असावी लागतात आणि जर ही हात जर नसली तर त्या माणसाचं जीवन हे संकुचित राहतं किंवा मर्यादित राहतं किंवा कुटुंबापुरतच राहतं. मग आज मी जो काही समाजामध्ये व्यापलेलो आहे किंवा उल्हासनगर शहरामध्ये माझी जी काही ओळख आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये मला संघटनेचं, सामाजिक संघटनेचं लहुजी शक्ती सेनेचं प्रवक्ताचं पद आहे, आज ठाणे जिल्हा प्रवक्ता म्हणून माझी ओळख आहे. तर ही अशी सहज नाही. माझ्या यशाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर उभं राहण्याचं बळ मला आयरे साहेबांनी, खरात साहेबांनी, जयेश जाधव साहेबांनी दिलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी अनेकदा असं वाटायचं मला, मी बऱ्याचदा राजकीय प्रचारांची कार्यक्रम बघितली ना, मी स्टेजवरती हिंमत करत नव्हतो आणि जेव्हा जेव्हा मी खरात साहेबांना बघायचो तेव्हा मला असं वाटायचं की अरे खूप वरिष्ठ आहेत किंवा यांच्या संचालनाचं भाषेचं, शब्दांचं प्रभुत्व खूप चांगलं आहे, त्यांच्यासारखी बोलण्याची संधी मला कधी मिळेल का. एक दिवशी, साहेब खोटं बोलत नाही, तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे, एक दिवशी कार्यक्रम चालू होता, गाडी होती, त्या गाडीमध्ये साहेब प्रचार करत होते, घोषणा देत होते किंवा रॅली निघाली होती, बोलत होते. मग मी गेलो सहज, म्हटलं साहेब थोडी संधी मिळाली तर माईक हातामध्ये द्या. मग मीही बोलायला लागलो, म्हणजे घोषणाच करायला लागलो. उल्हासनगर महानगरपालिकेचे सार्वत्रिक उमेदवार असं तसं पॅम्पलेट वाचून बोलायला लागलो. त्यांना आवाज वगैरे आवडला माझा आणि त्यांनी मला शाबासकी पण दिली की तू छान बोलतोस. मी म्हटलं पण साहेब एवढं वाचन नसल्यामुळे हिंमत होत नाही. नाही तू बघ, तू प्रयत्न कर. म्हणजे मुळात काय माहितीये का की आपल्यासारखा एखादा व्यक्ती आहे संचालन करणारा, भाषण देणारा, वक्तृत्व करणारा, तर अनेकांना काय वाटतं की यार आपली कुठली तरी संधी जाईल की काय, असा विचार करणारी लोक आहेत.
पण तुझ्यात स्किल आहे, तुझ्यात कौशल्य आहे, तू माझ्यापेक्षा पुढे जा, असं म्हणणारं मोठं मन त्यावेळेस मला खरा साहेबांच्या माध्यमातून जाणवलं. आणि आज जो काही आतिश थोरात आहे, आज मी लहुजी शक्ती सेनेचा ठाणे जिल्हा प्रवक्ता आहे. मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांमध्ये, मोठमोठ्या वक्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये जाऊन मी बसतो, समाज बांधवांमध्ये मी असतो. पण मी ते पद जर कोणामुळे मिळवलं असेल तर माझ्या ह्या बांधवांमुळे मी ते पद मिळवलेलं आहे. हे मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा सातत्याने सांगत असतो की अशी सगळी माणसं जुळलेली आहेत आणि ही माझ्या यशाच्या शिखरावरती मला किंवा तुमच्या सोबत बसण्यामागचं कारण ही सगळी माणसं आहेत. सांगायला गेलं तर ही सगळीच माझ्याशी जेव्हापासून जुडलेली आहेत तेव्हा मला नवीन काहीतरी शिकायला मिळलेलं आहे. आणि खूप घट्ट ऋणानुबंध, अगदी कौटुंबिक घरच्यासारखी नाती सर्वांसोबत तयार झालेली आहेत. आजचा हा माझा वाढदिवस या सर्वांनी मिळून या ठिकाणी साजरा केला. सगळ्यात मोठा सन्मान मला आज माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मिळालेला आहे असं मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगतो. आणि विशेष म्हणजे वडवेराव साहेबांचा आभार मानतो की मी आतापर्यंत ज्या ठिकाणी गेलो, साहेब पैसे दिले असतील, काय गळ्यामध्ये पिवळ्या किंवा निळ्या पट्ट्या घातल्या असतील, पण हा जो काय फेटा तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलाय हा माझा सगळ्यात मोठा मान आहे आणि हा माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा माझा सन्मान आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही सर्व संविधानाला मानणारी माणसं आहोत, आम्ही सर्व बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत, आम्ही सर्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानणारी माणसं आहोत, क्रांतिगुरु लहुजी वसंत साळवेंना, शाहू फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांना ज्यांनी या ठिकाणी या समतेचे बीज ज्यांनी या महाराष्ट्रात रोवलेले आहेत त्या सर्व महापुरुषांना मानणारे आम्ही समविचाराची माणसं आहोत. आज देशात आणि राज्यात ज्या पद्धतीने दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम होत आहे, तर मी त्यांना हेच सांगतो की आपण घडलो कसे, कोणामुळे घडलो, कोणामुळे घडत आहोत, या सर्वाचं भान या दोन्ही समाज बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजिबात एकमेकांविरोधात चुकीच्या टिप्पण्या, एकमेकांच्या महापुरुषांच्या विरोधात ज्या काही, आम्ही तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय. कारण की आम्हाला स्थानिक लेवलला आमचे जे काही ऋणानुबंध आहेत, जे आम्ही भाऊ मिळून एका ताटात खातो, त्याचं सातत्य आम्हाला ठेवायचं आहे. आणि फक्त स्थानिक लेवलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशात आम्हाला ते ठेवायचं आहे. पण मी माझ्या बांधवांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकच सांगेन की कुठल्याही प्रकारे आपल्या दोन्ही भावांमध्ये एकमेकांविषयी खरं तर स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं कळतंय सोशल मीडियावरती काय चाललेलं आहे. आपण अजिबात द्वेष निर्माण करायचा नाही. आज जर या ठिकाणी जर एखादा व्यक्ती, कुठल्या घरामध्ये एखादा व्यक्ती दुःखी आहे किंवा कोणावर संकट आले हे कधीच आम्ही बघत नाही होत, किंवा इथला वस्तीतला रमाबाई आंबेडकर नगर किंवा भाईसाहेब आंबेडकर नगर किंवा अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार मधल्या भागातले लोक बघत नाहीत की तो व्यक्ती कोण आहे. त्याला गरज आहे ना तर त्याच्या मदतीला धावणारी माणसं होत आम्ही. तर आमच्या मनामध्ये अजिबात कटुता निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण, जे काही फेक अकाउंट बनवून सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने दोन भावंडांमध्ये वाद लावण्याचं काम करतात, त्या लोकांना मी सांगतो की अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्व महार एकमेकांचे भाऊ आहोत आणि कायम एकमेकांचे भाऊ म्हणूनच एकमेकांचा हातात हात पकडून राहू असं मी या ठिकाणी सांगतो. आणि इथेच थांबतो. सर्वांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय शिवराय.